फिरतायत, बिस्लरीच्या बाटल्याही महाग झालेल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणात महापालिकेच्या व्यवस्थेकडे आपण कसं बघता? आज जर परिस्थिती बघितली तर पुण्यामध्ये जे जलशुद्धीकरण केंद्र आहे, आता ठीक आहे, पाणी हे नॅचरल आहे, पाण्याचं वाढ झाली आणि त्याच्यामुळे ते गाळ बसलं आणि ते बंद झालं। पण त्याच्यानंतर ही जी पाईपलाईन फुटणं तुटणं हा जो प्रकार आहे, आज गेली 22-23 वर्ष यांची सत्ता आहे, शिवसेना भाजपाची सत्ता आहे, त्यांचा महापौर आहे। माननीय आयुक्तांनी महापौरांनी याच्या अगोदर दौरे का केले नाहीत? त्यांना काय दिसत नव्हतं का ते जलशुद्धीकरण किंवा हे पाईपलाईन वगैरे इतके वर्ष झाली ती फाटली आहे किंवा जुनी झालेली आहे, त्याच्यात बदल करायला पाहिजे? यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे लोकांचं काम, नागरिकांचं काम करण्याकरता। आज गेले 3-4 दिवस झाले, आज कल्याण पूर्व आणि पश्चिम शहरामध्ये पाणी नाहीये। सगळ्यात मोठा प्रश्न काय माहितीये? आज हे टँकरवाले आहेत ना, जिथं 1000 रुपये घेत होते तिथं आज 4000 रुपये मागतायत। बिस्लरी जी 50 रुपयात मिळत होती ती आज 100 रुपये झालेली आहे। तर ह्याचं नुकसान भरपाई करणार कोण? नागरिकांना आज जो त्रास होतोय त्याची नुकसान